बहाना और पैसे। तो आप लोगों को क्या चाहिए, बहाना बनाएंगे कि पैसे बनाएंगे? पैसा बनाएंगे सर। पैसे बनाएंगे। तो दो लोग पैसे बनाना चाहते हैं और बाकी लोग अभी भी बहाना बना रहे हैं, क्योंकि कुछ नहीं हो रहा है। पैसे बनाना चाहते हैं। पैसा बनाना है। बनाना यस चाहते यस, परफेक्ट परफेक्ट। तो पैसे। बहाना नहीं बनाएंगे, और बहाना नहीं बनाएंगे तो पैसे ऐसे भी बन जाएंगे। तो बहाने क्या क्या होते हैं हमने देखे हैं। कोई हेल्थ इशू का बहाना कर रहा है, कोई पैसे नहीं इसका बहाना कर रहा है, कोई बोल रहा है कि मैं कर्जे में हूँ, मी एकदा कर्जात न निघालो ना मी एकदम राडा करना है ना। तो ऐसा नहीं होता है। तो ये सारे जो चीजें हैं बहाने हैं, और ऐसा नहीं है कि बहाना झूठा है। समझिए इस बात को, कोई भी एक्सक्यूज जो है वो झूठा नहीं है, लेकिन वो बहुत छोटा है जिसको हमने बड़ा कर दिया। मला घरातनं सपोर्ट नाहीये, है ना, मला पण फॅमिलीने सपोर्ट केला तर मी पुण्याला आग लावली असती, मला पण इंग्लिश आलं तर मग लय भारी झालं असतं, मला पण माझं पण शिक्षण झालं असतं तर भारी झालं असतं, है ना। तो इन सारी चीजों से हमें निकलना है, राइट। और इन चीजों में इन चीजों में से निकलने के लिए उन्होंने कल हमें हाँ, 4 लोकप्रिय जो रूप थे बहाना साइटिस के, इसमें जो अभी हमने डिस्कस किया कि मेरी तबीयत ठीक नहीं रहती, ये वाला एक होता है। दूसरी आ, कहाँ गया दूसरा पॉइंट? ओके, मुझे लगता है हमने ये सारे चीजें पढ़ी है। इसके रूप 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 रूप, ओके, इसके 4 रूप थे। एक तो था कि मेरी तबीयत ठीक नहीं रहती, बुरी सेहत को लेके। दूसरी चीज इसमें हमने देखा कि हार्ट का पेशेंट भी जिंदा दिली का लाइफ जी रहा है, और छोटा सा सर दर्द वाला पूरे घर को अपने सर के ऊपर उठा ले रहा है। इसी इसी के अंदर हाँ, ओके, ये वाला हमने पढ़ा था। कहाँ गया? यस, 21 दिन पहले मेरा ऑपरेशन हुआ था और प्लास्टिक वॉल मेरे हार्ट में फिट कर दिया है कि नहीं। तो यहाँ ये वाला बंदा इतना जिंदा दिल है, और कुछ लोग छोटी छोटी चीजों को बड़ा बना लेते हैं। इसके आगे हम लोग गए थे 4 बहाना साइटिस से बचने के 4 तरीके, है ना। 4 रूप में से एक रूप देखा है हमने, उसको आगे हम लोग देखेंगे शायद। तो बहाना साइटिस से बचने के 4 तरीके, और यही इंपॉर्टेंट है। क्या बहाने होते हैं वो किसी को सिखाने की जरूरत नहीं है। ऑलरेडी आपण ती कारणं देतोय का, ऑलरेडी ते बहाने बनवतोय आपण, इन द सेन्स छोट्या मोठ्या प्रमाणात। कोणी 1% बहाने बनवतोय, कोणी 10% बहाने बनवत असेल, राइट। तो सेहत के बारे में बचने के जो 4 तरीके हैं, वॅक्सिन ज्याला म्हणू आपण, ज्याला लसीकरण म्हणू, याच्यातलं जस्ट अ मिनिट, मी टाइमर वाढवतो स्क्रीनचा। दिसतंय तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित? यस सर, दिसते। यस सर, दिसती है। इसको मैं थोड़ा, हाँ, ओ हो सॉरी, ये करूंगा तो पूरा WPS भी बंद हो जाएगा। हाँ, ओके, मुझे लगता है कि वापस ये चला गया। कौन से पेज पे थे, आप लोगों को याद है? चलो, हाँ, होती नहीं है। ओके, यस, बचने के 4 तरीके आप लोग देख पा रहे हैं? यस सर। यस ओके, सर। फटाफट कवर करते हैं। अपनी सेहत के बारे में बात ना करें, पहली चीज। मतलब पॉजिटिव बात करें, निगेटिव ना करें।
है ना, सेहत के बारे में बात ना करें। दूसरी चीज, अपने सेहत के बारे में फालतू की चिंता छोड़ दें। अगर आप चिंता छोड़ देंगे तो उसके बारे में बातें ऑटोमेटिक बंद हो जाएगी। तीसरी चीज, आपकी सेहत जैसी भी हो, आपको उसके लिए ग्रेटिट्यूड मोड में होना चाहिए, है ना। तो ग्रेटिट्यूड मोड का मतलब है, जैसे उन्होंने बताया था कि मैं अपने फटे हुए जूतों को लेकर परेशान हो रहा था, लेकिन जब मैंने देखा कि एक बंदे को पैर ही नहीं है, तो मैंने ऊपर वाले से शिकायत नहीं की कि मेरे पास जूता क्यों नहीं है। मैंने ग्रेटिट्यूड मोड में मैं चला गया कि अच्छा हुआ मेरे दोनों पैर सलामत है। तो पहली तो चीज, चिंता ना करे। दूसरी, उसकी बातें ना करे। तीसरी, जो मिला है उसके लिए ग्रेटिट्यूड मोड में रहिए। और ये ग्रेटिट्यूड मोड सिर्फ सेहत के लिए नहीं होता, है ना। वो बिजनेस के बारे में होगा, इनकम के बारे में होगा, रिश्ते नातों के बारे में होगा, है ना। अगर आप ये मोड में रहेंगे तो खुश रहेंगे। और चौथा और आखिरी, जो बहाना साइटिस के बाहर रहने के लिए जो वैक्सीनेशन है, चौथी वॅक्सिनेशन, चौथा डोस जो आहे की गंजून मरण्यापेक्षा झिजून मेलेलं चांगलं, है ना. जंग लगने से बेहतर है घिस जान. गंजून मरण्यापेक्षा झिजून मरणं चांगलं. यासाठी कुठलं तरी एक एक्झाम्पल दिलं होतं का मी? कोणाला आठवतंय? मेणबत्ती बद्दल काही बोललो होतो का आपण? ओके, चल. लक्षात नाहीये तर पुन्हा वाचा, थोडंसं लक्षात येऊन जाईल. थोडंफार होमवर्क देणं गरजेचं आहे. नुसतंच तुम्ही सकाळी उठले आणि जे सांगतात ते फक्त ऐकून बरं वाटलं, माना डोलल्या, तर लाईफ मध्ये मोठा फरक होणार नाही. थोडंसं काय म्हणू आपण त्याला, थोडा रवंत करणं गरजेचं आहे ना. म्हैस जसं करते ना, करते का म्हैस का नाही करत? करते सर. यस सर, करते. रवंत करते. एकदा खाऊन झालं की परत ती बसते आणि सगळं परत एकदा रवंत करण्याचा कार्यक्रम चालू असतो. मग रवंत करायचं म्हणजे चिंतन मनन आपण करू शकतो, जे शिकवलंय त्याच्याबद्दल. रिपिटेशन. हा, परत 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 बार बार लगातार मनन चिंतन. राज सरांना काय म्हणायचं होतं, लेखकाला काय म्हणायचं होतं, मला काय सुधारलं, मी एखाद्याला सांगितलं तर त्याला काय सुधारेल माझ्या डायलॉग मधनं. या सगळ्या गोष्टींवर जेवढं चिंतन मनन होईल तेवढं चांगले स्पीकर पण व्हाल, तेवढं चांगलं वापरामध्ये लाईफ मध्ये सुद्धा येणार. राईट. तुम्हाला माहितीये रेनॉल्ट गाडीबद्दल मी बोललो होतो मागच्या वेळेला. रेनॉल्टची एक गाडी आहे क्विड म्हणून, रेनॉल्ट क्विड. तर त्याला अल्फाबेटिकली जर तुम्ही केलं तर DIKW होत, है ना. मग डी म्हणजे डेटा. तुम्ही जर माझं नुसतं ऐकत असाल तर तो डेटा आहे. लिहून काढला तर त्याचं इन्फॉर्मेशन होणार, वापरलं तर नॉलेज होणार, खूप वेळा वापरलं तर विजडम होणार, है ना. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही प्रगल्भ होणार. तर DIKW फॉर्म्युला आहे हा, आणि तो वापरला पाहिजे. आता हे 4 डोसेस झाले. पहिली गोष्ट, चिंता करू नका. मला असं वाटतं की पहिले चिंताच लिहायला पाहिजे होता, मग पॉइंट पाहिजे होता की आपल्या तब्येतीवर बोलत जाऊ नका. तिसरी गोष्ट, ग्रॅटिट्यूड मोड. चौथी गोष्ट, गंजून मरण्यापेक्षा झिजून मरणं चांगली. नेक्स्ट, आता जो मगाशी आपण जे 4 पॉइंट पाहिले होते, म्हणजे बहाना सायटिस मधनं बाहेर येण्याच्या 4 पद्धतीच्या आधी जो पॉइंट होता, बहाना सायटिसचे 4 रूप, त्यातला होता की माझी तब्येत नीट नसते. आणि जो आता दुसरा आहे, म्हणजे हे 4 अँटी वॅक्सिनेशन झाल्यानंतरचा जो दुसरा पर्याय तो हा आहे. कुठला? पहिलं तब्येतीचे आपले किरकिर असते. दुसरा कुठला आहे, वाचा हा, वाचा. परंतु मेरे पास सफल लोगों की जितनी बुद्धि नहीं है, बुद्धि का बहाना साइंटिस्ट, मेरे पास उतनी बुद्धि नहीं है. बहुत लोकप्रिय बहाना है. वास्तव में यह इतना आम है कि यह हमारे आसपास के तकरीबन 95% लोगों में किसी न किसी रूप में मौजूद रहता है. बहाना साइंटिस्ट के बाकी रूपों में तो व्यक्ति बढ़ चढ़कर बातें करता है, परंतु इस किसके बहाना साइंटिस्ट यानी बुद्धि के बहाना साइंटिस्ट में व्यक्ति चुपचाप दुखी होता रहता है. ज्यादातर लोग दूसरे के सामने यह मानने को तैयार नहीं होते कि उनमें पर्याप्त बुद्धि या समझ नहीं है, परंतु वे अंदर से यह बात महसूस करते हैं. जब बुद्धि की बात आती है तो हम में से ज्यादातर लोग तो तरह की मूलभूत गलतियां करते हैं. 1.
हम अपनी बुद्धि को कम औकाते हैं और दूसरी हम दूसरे व्यक्ति की बुद्धि को ज्यादा औकाते हैं। इन गलतियों के कारण लोग काफी नुकसान में रहते हैं। वे चुनौतीपूर्ण परिस्थितियों का सामना करने में असफल रहते हैं क्योंकि उनमें बुद्धि की जरूरत होती है, परंतु तभी वह एक ऐसा व्यक्ति आता है जो बुद्धि के बारे में जरा भी विचार नहीं करता और उसे वह काम मिल जाता है। दरअसल महत्व इस बात का नहीं है कि अपनी कितनी बुद्धि है, बल्कि इस बात का है कि जो आपके पास है आप उसका किस तरह उपयोग करते हैं आपकी बुद्धि की मात्रा से ज्यादा महत्वपूर्ण है। वह चिंतन, यह वह नजरिया जो आपकी बुद्धि को दिशा दिखा रहा है। सर नेक्स्ट। यस, इसको कवर करते हैं हम लोग। ठीक है सर। तो जैसे हम लोग हेल्थ के बारे में नहीं कंप्लेंट करेंगे, वैसे ही हम लोग अपनी बुद्धि का बहाना भी नहीं बनाएंगे। तो यहाँ पे दो गलतियां होती हैं। कई बार ऐसा होता है कि हम पहली चीज हम अपने आप को छोटा समझते हैं बुद्धि में, और दूसरों को बुद्धिमान ज्यादा समझते हैं। दोनों भी लफड़े की चीजें हैं। इससे आपका कॉन्फिडेंस डाउन होगा, इससे बहाने बढ़ेंगे और आपका पे आउट, आपकी अचीवमेंट, आपका सक्सेस भी छोटा होगा। इसमें जो है मैं आपको बताने वाला था। हाँ, इन्होंने एक सेंटेंस यहाँ पे दिया है कि ये इंपॉर्टेंट नहीं कि आपके पास कितनी बुद्धि है, इंपॉर्टेंट ये है कि जितना है वो कैसे यूज करते हैं। यही बात नेटवर्किंग में होती है। नेटवर्किंग में नॉलेज जरूरी है, लेकिन अगर ज्यादा नहीं है तो जितना है उससे कैसे काम चला सकते हो ये इंपॉर्टेंट है। नॉलेज होना जरूरी है। किसी का माइक अनम्यूट है, मुझे बंद कर देना चाहिए ऐसा मुझे लगता है। ओके, शायद वो नहीं बोल रहे, उनका प्राणी बोल रहा है। तो यहाँ पे हम लोग रुकेंगे और आगे चलते। यस, तो इंपॉर्टेंट ये है कि हम अपने आप को कम समझते हैं, दूसरों को ज्यादा समझते हैं। इससे कॉन्फिडेंस कम होगा, छोटी सोच होगी और फिर लाइफ बहानासाइटिस के चलते खराब हो जाएगी। इंपॉर्टेंट ये है कितनी बुद्धि है, कितना नॉलेज है, कितना टैलेंट है, इंपॉर्टेंट नहीं है। जो है वो कैसे यूज करते वो बहुत इंपॉर्टेंट है। अब इसके बारे में मुझे जब मैम पढ़ रही थी तब मुझे याद आया कि मैं गैस सेफ्टी डिवाइस का एक सेल करता था नेटवर्किंग में, और ये बात चली थी अभी फल्टन में। कल परसों जब मैं गया था वहां पे भी ये पॉइंट निकला था। 11 लोगों का मीटिंग था। मैं अपने जो मीडिएटर था जिन्होंने ये होम मीटिंग रखा था उनके साथ में चला गया। ये पुरानी बात है जो मैंने फल्टन में दोहराई थी, ये मैं बता रहा हूँ। तो मीडिएटर मुझे लेके गया, 11 लोगों की मीटिंग हुई। वहां पे मैंने उस प्रोडक्ट का डेमो दिया और सारे लोग लेने के लिए तैयार थे। एक बंदा थोड़ा ज्यादा शाना था, 1.5 शाना था। उसने मुझसे पूछा कि ये फलाना फलाना सर्टिफिकेशन इस प्रोडक्ट को है क्या। अब मैंने जिंदगी में पहली बार ये सर्टिफिकेशन सुना था, तो जितनी बुद्धि है उसको यूज करना था। तो मैंने बोला कि यस, आप जो सर्टिफिकेट की बात कर रहे हैं वो फलाना फलाना सर्टिफिकेट हमारे प्रोडक्ट को है। तो उसने पूछा की उसका रजिस्ट्रेशन नंबर क्या आहे. आता अजून जास्त पंचायत झाली, कारण पहिली ती गोष्ट ती सर्टिफिकेटच माहित नव्हतं, पण दुसरी गोष्ट त्यांनी तर नंबर मागितला. आता काय करायचं, तर मी त्याला सांगितलं की यस, या सर्टिफिकेटचं नाव आहे HL8609. तो वो जो 11वां बंदा था वो ज्यादा खुश हो गया. वो बोला अरे सर जबरदस्त, हे जर सर्टिफिकेट असेल ना तर मग मला पण एक तुमचं ते डिव्हाइस पाहिजे. जब पूरी मीटिंग खत्म हुई, जब मीडिएटर मुझसे बोलता है की सर बघा नॉलेजमुळे किती फायदा होतो, मला तर सर्टिफिकेट पण नव्हतं माहिती आणि तुम्ही नसतं तर आजचा सेल गेला असता. मी म्हटलं असं नाहीये, सर्टिफिकेट तर मलाही माहित नाहीये. तर मला म्हणे मग तुम्ही नंबर कसं काय सांगितलं. त्याला म्हटलं हा माझ्या इंडिगो ECS गाडीचा नंबर आहे. जी गाडी आपण पार्किंग मध्ये लावून मीटिंगला आत आलोय त्या गाडीचा नंबर आहे HL8609, MH12 HL8609. तर मग त्या वेळेला जी काही बुद्धी होती, जो काही डेटा होता, तो कसा वापरायचा याच्यावर डोकं लावलं. कारण जर त्या एका माणसाला मी म्हटलं असतं मला लायसन्स माहित नाही किंवा नंबर माहित नाही, तर कदाचित उरलेली जी 10 मंडळी आहेत ती पण निगेटिव्ह झाली असती. त्यावेळेला मला एक लक्षात आलं किंवा मला वाटलं अरे ह्याला काही ज्यादा माहित नाहीये, पण तो बोलतोय आणि ह्याला काहीतरी उत्तर देऊन पुढे निघणं गरजेचं. तो मैंने उसको बताया HL8609. तो वो खुश हो गया, उसने भी खरीदा, 10 लोगों ने भी खरीदा. और मीडिएटर को ये बात समझ में आई की नॉलेज असणं महत्वाचं आहे, पण जेवढं आहे त्याच्यावर रेटून ती वेळ नेता येणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही बहाण्यांमध्ये अडकत नाही की माझ्या सिनियरनं मला हे सर्टिफिकेट आधी का नव्हतं सांगितलं.
हा नंबर मला आधीच सांगायला पाहिजे होता किंवा मला हे आधी मिळायला पाहिजे होतं, हे मला माहित नसल्यामुळे वाटोळं झालं. जे काय असेल तर जे काही माझ्याकडे डेटा आहे तो मला वापरता येणं गरजेचं आहे. आणि ते कधी होईल, जेव्हा तुम्ही बहाना सायटिस्ट मध्ये नसणार आहे. जे आहे त्यात रेटून नेण्याची जेव्हा मानसिकता असेल तेव्हा ती बुद्धी काम करायला सुरू करते. अदरवाईज मग चिडचिड होते की मला ट्रेनिंग मध्ये का नाही सांगितलं, फील्डवर जायच्या आधी का नाही सांगितलं, माझा सिनियर सोबत का नाही आला, तो आला असता तर हा लफडा झाला नसता. तर या बहाना सायटिस्ट मधनं निघायचं असेल तर पहिली गोष्ट दुसऱ्याला भारीन स्वतःला साधं समजणं सोडून देणं गरजेचं है. आप लोग समझ रहे हैं? यस सर. सब लोगों की समझ में आ रहा है तो जरा बल्क में यस आने दीजिए. यस सर, यस. यस सर. यस सर. Yes, sir. Yes. Yes. ओके, एक बंदे का 3 यस पहुंचा और बाकी लोगों का एक भी नहीं पहुंचा. हाँ, यस सर सर. मैं सुनना चाहता हूँ. यस यस Yes, sir. Yes, sir. यस सर. जी. Yes, sir. यस. कुछ कुछ लोग फोन के पास दौड़ते दौड़ते आके अनम्यूट करके यस बोल के वापस काम पे लग गए होंगे, है ना? तो ऐसा मत करिए, जितना हो सकता है नहीं सर. मैंने जैसे कि पहले भी बताया कि ये सारे ट्रेनिंग्स जो बुक रीडिंग के हैं मेरे पेड भी शुरू हो रहे हैं ऑनलाइन. तो आपको अगर फ्री में मिल रहा है, आप अगर ओके के पार्ट हो, टीम विनर के पार्ट हो, आपको फ्री में मिल रहा है तो उसको वेस्ट मत करिए. राइट, आगे चलते हैं. हाँ, तो यहां से कोई कौन आगे नेक्स्ट कौन पढ़ने के लिए आने वाला है यहां से? चलिए चलिए फटाफट फटाफट. सर मैं पढ़ूं? यस. दरअसल महत्व इस बात का नहीं है कि आप में कितनी वृद्धि है, बल्कि इस बात का है कि जो आपके पास है आप उसका किस तरह उपयोग करते हैं. आपकी बुद्धि की मात्रा से ज्यादा महत्वपूर्ण है वह चिंतन या वह नजरिया जो आपकी बुद्धि को दिशा दिखा रहा है. मुझे इस बात को दोहराने दे क्योंकि यह बहुत ही महत्वपूर्ण है. आपकी बुद्धि की मात्रा से ज्यादा महत्वपूर्ण है वह चिंतन या वह नजरिया जो आपकी बुद्धि को दिशा दिखा रहा है. देश के मशहूर डॉक्टर एडवर्ड टेलर से एक बार किसी ने यह सवाल पूछा, क्या कोई भी बच्चा वैज्ञानिक बन सकता है? टेलर ने जवाब दिया, वैज्ञानिक बनने के लिए तूफानी दिमाग की जरूरत नहीं होती, न ही चमत्कारी याददाश्त की जरूरत होती है. नहीं, यह जरूरी है कि बच्चा स्कूल में बहुत अच्छे नंबरों से पास हो. वैज्ञानिक बनने के लिए केवल यह जरूरी है कि बच्चे की विज्ञान में काफी रुचि हो. उसकी यह रुचि जितनी ज्यादा होगी वह उतना ही बड़ा वैज्ञानिक बन सकता है. तो रुचि या उत्साह विज्ञान में ही महत्वपूर्ण होते हैं. इसको मैं थोड़ा कंक्लूड करता हूँ और आगे बढ़ेंगे. सेम फॉर्म्युला है. देखिए, एकदम हुशार असेल तर सायंटिस्ट बनेल का? नाही. त्याची मेमरी स्ट्रॉंग असेल म्हणून सायंटिस्ट होईल का? नाही. त्याला खूप चांगले मार्क्स पडतात, अक्षर चांगलं आहे, तो दिसायला भारी है म्हणून सायंटिस्ट बनेल का? बिल्कुल नहीं. सिंपल फॉर्म्युला है. फॉर्म्युला यहाँ पे है, उसकी रुचि जितनी ज्यादा उतना बड़ा वैज्ञानिक बन सकता है. नेटवर्किंग मध्ये सुद्धा भारीतलं बोलता येत आहे, भारीतली पर्सनॅलिटी आहे, भारीतला आवाज है ना, त्याच्या 4 ओळखी आहेत म्हणून तो भारीतला नेटवर्कर बनेल असं नाही. त्याचा इंटरेस्ट किती है, उसकी यह रुचि जितनी ज्यादा होगी उतना वो बड़ा वैज्ञानिक बन सकता है. लीडर कोण बनणार आहे? ज्याला लीडर बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे, संपला विषय. त्याला भारी बोलता येतंय, त्याचे कॉन्टॅक्ट आहेत नाही, त्याच्याकडे फायनान्शियल बॅकअप आहे नाही, त्याला 4 लोक ओळखतात नाही ओळखतात, काही देणं घेणं नाही. यहाँ पे जो भी 50 लोग होंगे यहाँ पे, वो सारे लोग लीडर बन सकते हैं अगर आपको रुचि है तो. अगर आपको इंटरेस्ट है लीडर बनने में तो आप गारंटेड लीडर बन सकते हैं. फक्त इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. मग बाकी सगळ्या गोष्टी यायला सुरू होतात. मग लोकांकडे जाणं सुरू होतं, बोलण्याची प्रॅक्टिस सुरू होते, आवाजाला धार येते, कॉन्फिडन्स येतो, आय कॉन्टॅक्ट येतंय, बॉडी लँग्वेज येतंय, मोठे विचार कसे करायचे, कारण का नाही द्यायची, ग्रॅटिट्यूड मोड काय, सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील जर मला इंटरेस्ट असेल लीडर बनण्यात. लीडर बनणं म्हणजे काय, मी बोलायला लागलो की 10 लोकांनी ऐकलं पाहिजे असं जर मला वाटत असेल, म्हणजे मला त्यात इंटरेस्ट असेल तर मी बाकीच्या गोष्टी बाय डिफॉल्ट शिकतो. मला पैसे यावं वाटत असेल तर बाय डिफॉल्ट मी टीम बनवण्यासाठी धडपडतो, है ना. कालच सोनम मॅडम सोबत बोलणं चाललं होतं की एखाद्या माणसाला, है ना, त्याला त्याचा बॉस एकदम
तोडून बोलतोय, घालून पाडून बोलतोय, त्याचा अपमान करतोय, 4 लोकांसमोर करतोय, तरी तो बाप, तो माणूस, तो नोकरदार व्यक्ती तडकाफडकी नोकरी सोडत नाही, कारण त्याला त्याच्या घरातली त्याची 2 छोटी पिल्लं, त्याची बायको, त्याचे म्हातारे आई वडील यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मग त्याचं टार्गेट सेट आहे, त्याचा हेतू फिक्स आहे, त्याला काय करायचं हे माहिती आहे, का टिकायचं हे माहिती आहे, आणि मग तो जागा सोडत नाहीये. कारण म्हणजे त्याची इंटरेस्ट जो आहे, त्याची रुची जी आहे, ती त्याचं इंटरेस्ट आहे, त्याची 2 मुलं, त्याचे आई वडील, त्याची बायको, त्याची फॅमिली, त्याची EMI, त्याचं ग्रोथ, त्याला मिळणारं पेमेंट, त्याचं इंटरेस्ट आहे. मग तो बाकीच्या गोष्टी करतो, ऍडजस्ट करतो, त्यातनं डेव्हलप होतो आणि पुढे जातो. तर रुची असणं इम्पॉर्टंट आहे. तर लीडर कोण बनणार मला सांगा? आवाज भारीवाला का? रुची असणारा. रुची इंटरेस्ट असणार असणार है ना. मग त्याला आवाज भारी असो नसो, बॉडी लँग्वेज, कपडे, बोलणं, पैसे, समाजामध्ये कॉन्टॅक्ट, मानणारा वर्ग कोणी असो नसो, जर त्याला वाटलं चला मला इंटरेस्ट आहे, मला 4 लोकांनी ऐकलं पाहिजे, माझा आवाज चांगला झाला पाहिजे, माझं पेआउट वाढलं पाहिजे, माझी टीम वाढली पाहिजे, मला स्टेजवर सत्कार झाला पाहिजे, मला 4 लोकांमध्ये किंमत मिळाली पाहिजे, मला समाजामध्ये मान सन्मान पाहिजे, म्हणजे तो लीडर बनू शकतो. रुची असेल तर सायंटिस्ट बनू शकतो, रुची असेल तर सिंगर बनू शकतो. येस मॅडम, कंटिन्यू करा. यस सर। तो रुचि या उत्साह विज्ञान में भी महत्वपूर्ण होते हैं। अगर 100 IQ वाले किसी व्यक्ति का रवैया सकारात्मक, आशावादी और सहयोगात्मक है, तो यह उस व्यक्ति से ज्यादा पैसा, सफलता और सम्मान हासिल करेगा। जिसका IQ तो 120 है, परंतु उसका रवैया नकारात्मक, निराशावादी और असहयोगात्मक है, किसी काम में जुटे रहिए जब तक कि वह पूरा न हो जाए। यही असली पते की बात है। आलसी बुद्धि किस काम की? अक्सर जुटे रहने वाला व्यक्ति उस बुद्धिमान और प्रतिभाशाली व्यक्ति से ज्यादा सफल होता है जो कोई काम पूरा नहीं करता है। जुटे रहने की क्षमता ही योग्यता का 95% हिस्सा है। पिछले साल में अपने कॉलेज में एक पुराने दोस्त चक से 10 साल बाद मिला। चुक बहुत ही प्रतिभाशाली छात्र था और उसने सर स्लाइड वर्क उसने ऑनर्स के साथ ग्रेजुएशन किया था। जब मैं उससे आखिरी बार मिला था तो उसका लक्ष्य था पश्चिमी नेब्रास्का में अपना बिजनेस खड़ा करना। मैंने चेक से पूछा कि आखिरकार उसने किस तरह का बिजनेस खड़ा किया। उसका जवाब था, मैं कोई बिजनेस खड़ा नहीं कर पाया। 5 इसको थोड़ा कंक्लूड करते हैं। 100 IQ वाला इंसान अगर पॉजिटिव है, आशावादी है, कोऑपरेटिव है, अपने सहयोगी के साथ ठीक से बात करता है, मॅचिंग करतोय, स्वभाव चांगला आहे, तर 100 IQ वाला सुद्धा 120 IQ वाल्या माणसाचा पेक्षा चांगला धंदा करू शकतो, कारण तो 120 वाल्यापेक्षा ज्यादा पॉझिटिव्ह आहे, ज्यादा आशावादी आहे आणि ज्यादा सहयोगात्मक भूमिका निभावणारा व्यक्ती आहे. जर कमी बुद्धीचा माणूस सुद्धा जर कंटिन्यू काम करत गेला, म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी नेटवर्किंग करणार होतो, पण मग मला ते बोलता नव्हतं येत, मग मला अमकं नाही, धमकं नाही, तमकं नाही, त्यापेक्षा कमी बुद्धीवाला माणूस, कमी स्किल वाला माणूस सुद्धा जर कंटिन्यू चालू राहिला है ना, तर तो स्किलफुल माणसाला पण ओव्हरटेक करू शकतो, हरवू शकतो, कारण बुद्धीपेक्षा चिकाटी महत्वाची. काल जर कोणी व्हॉट्सअपला माझं स्टेटस पाहिलं असेल, काल किंवा आय थिंक परवा होतं, तर त्याच्यामध्ये कासव आणि सस्याचं चित्र होतं. कोणी पाहिलं होतं? हो सर. सर है ना. काय स्टेटमेंट होतं जरा सांगा. स्टेटमेंट काय होतं की स्लो चलने से हार नहीं होती, रुक जाने से हार होती है. तर कमी बुद्धिमत्ता वाला माणूस म्हणजे स्लो असणारा कासव हळूहळू पुढे सरकला तर तो जिंकू शकतो, फास्ट चालणाऱ्या सस्यापेक्षा जो झोपतोय, जो थांबलाय, जो कन्फ्यूज आहे. मग स्लो असलं तरी एक वेळ चालेल, पण तो कंटिन्यू चालणारा पाहिजे, राईट. जर असं असेल तर मग ज्याला स्किल नाहीये, म्हणजे राहुल द्रविडचे क्रिकेट मॅच बघून एकेकाळी लोक बोर व्हायचे, लोक म्हणायचे आउट तरी हो, नाही तर रन तरी काढ बाबा. पण तो स्लो होता, पण थांबलेला नव्हता, रोज थोडं 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 पुढे सरकायचा. रिटायरमेंट होताना राहुल द्रविडला काय म्हणायला लागले? द वॉल काय म्हणायला लागले?
हो, द काय वॉल काहीतरी नाव आहे. द वॉल है ना. द वॉल म्हणायला लागले म्हणजे ज्याची मॅच बघताना बोर व्हायचं तो रिटायरमेंट पर्यंत लोकांसाठी द वॉल झाला. रिझन तो किती भारी खेळायचा पहिल्या दिवशीपासून किंवा किती फास्ट खेळायचा, किती सिक्सर मारायचा, याच्यापेक्षा तो टिकून राहायचा, पुढे पुढे सरकायचा, टुकू का होईना त्याचा रन रेट इतरांपेक्षा मोठा व्हायला सुरू झाला. म्हणजे कमी बुद्धी कमी स्पीड वाला सुद्धा जर डटे रहने वाला है तो सबसे आगे जा सकता है. समजते का? येस सर. मग आज आपलं Yes, sir. महत्वाचं नाहीये. आज आपण रोज काम करतोय का, रोज कॉल करतोय का, रोज सी बघतो प्रेझेंट करतोय का, रोज व्हिडिओ दाखवतोय का, रोज 500, 1000, 2000 येतात का, रोज 2-3 1 to 1 प्लॅन होतात का, एखादा तरी 1 to 1 होतोय का. गुरुवारी पुण्यामधला प्रोग्राम आहे 11 वाजता सकाळी, जो डॉट 12ला चालू होईल, डॉट 1 वाजता संपेल. मग त्या प्रोग्रामला माझे गेस्ट बसतात का, है ना. शनिवारी फलटणमध्ये बाबा पुण्यात एखादा डिस्ट्रीब्युटर आहे, तो फलटणला नाहीये पण तो म्हणतो माझा फलटणला माणूस येईल कोळके कट्टाला, तर मग त्या ठिकाणी सॅटर्डेला लोक आहेत का, संडेला कराडच्या प्रोग्रामला लोक आहेत का, मंडेला कोल्हापूरच्या बीओपीला प्रेझेंटेशनला फुलेवाडीतल्या ऑफिसला लोक येणार आहेत का, याच्यावर रोज थोडं जो काम करेल. बघा एक भयंकर हुशार माणूस आहे, तो म्हणतो नाही घेईल तर प्लॅन मी माझाच घेईल, आणि तो तिथे येत नाहीये. आणि दुसरा आहे ज्याला बोलता येत नाही पण तो माणूस सेट करतोय, मीटिंग मध्ये माणूस बसवतोय, प्रेझेंटेशनला गेस्ट इन्व्हाइट करतोय, तिथं आणून त्यांच्या शेजारी बसतोय, किंवा नाहीच नाईलाजानं पॉसिबल झालं तर पाठवून देतो, बाबा मी दुसऱ्या शहरामध्ये आहे. तर कंटिन्यू जो कोणी हे करेल त्याला यश मिळणार आहे. त्यासाठी एक्स्ट्रा भयंकर क्वालिटी पाहिजे, एकदम 6.5 फुटाचा माणूस पाहिजे, 100 किलोचं वजन पाहिजे, स्मार्ट हँडसम पाहिजे, आवाजाला धार पाहिजे, 2000 लोकांनी ओळखलं पाहिजे, असलं बिलकुल नाही. 2 माणसं मिळाली तिथनं पुढे दुकान सुरू होतं. येस और नो? यस सर. येस सर. येस सर. येस. राइट. अब आगे पढ़ेंगे हम लोग. मैंने चेक से पूछा, है ना. तू तिथून कोण वाचणार आहे बघा, इथून मी चलिए वाचते. आगे मैंने आइए. चेक से पूछा यस सर. मैंने चेक से पूछा आखिरकार उसने किस तरह का बिजनेस खड़ा किया है. उसका जवाब था मैंने कोई बिजनेस खड़ा नहीं कर पाया. 5 साल पहले मैं तुम्हें यह नहीं बताता, 1 साल पहले भी नहीं, परंतु अब मैं इस बारे में बात करने के लिए तैयार हूँ. अब मैं अपने कॉलेज के दिनों की बात याद करता हूँ तो मुझे यह महसूस होता है कि मैं हर योजना की खामियां ढूंढने में माहिर था. मैं यह बता सकता था कि कोई बिजनेस क्यों चौपट हो जाएगा, कोई योजना क्यों असफल हो जाएगी, राह में कितनी मुश्किलें आएगी. आपके पास बहुत सारी पूंजी होनी चाहिए, यह सुनिश्चित कर लेने की बिजनेस साइकिल सही हो. जो सामान हम बनाएंगे क्या उसकी बहुत मांग है, क्या स्थानीय उद्योग स्थिर और स्थायी है, और इसी तरह के 1001 सवाल जिसके जवाब ढूंढे बिना कोई बिजनेस शुरू करना खतरनाक हो सकता है. मुझे सबसे ज्यादा कष्ट इस बात से होता है कि मेरे वे दोस्त जिनमें ज्यादा बुद्धि नहीं थी, या वे लोग जो कभी कॉलेज गए ही नहीं थे, उन्होंने अच्छे खासे बिजनेस खड़े कर लिए हैं, जबकि मैं वही का वही हूँ. उनकी पंक्तियों का एडिट करता फिर कर रहा हूँ. एक मिनिट. कोई बिजनेस सर. जस्ट मिनिट. कोणीतरी अनम्यूट आहे. अच्छा. ओके कंटिन्यू करें. यस बाळू सर बोलिए. यस सर. यस. कोई बिजनेस क्यों असफल हो सकता है, इसके बारे में सोचते रहने के बजाय काश मैंने यह सोचा होता कि कोई बिजनेस किस तरह असफल हो सकता है. अगर मैं सकारात्मक चिंतन किया होता तो मेरी जिंदगी ज्यादा सुखद होती.
बुद्धि उसका ओके नजरिया जिसके को ओके ओके बालू सर, गलत थैंक यू राह वेरी मच। दिखाई। यस सर, यस सर। इसको मैं कंक्लूड यस करता यस। हूँ, फिर आगे बढ़ेंगे हम लोग। थैंक यू वेरी मच बालू सर। यहाँ पे ये जो चक नाम का बंदा है, त्याला त्याच्या मित्राने विचारलं की बाबा तू बिझनेस कसा उभा केला, काय बिझनेस केला, तर तो म्हणे की नाही, माझा बिझनेस उभा नाही राहिला, कारण तुम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी हुशार कशामध्ये होतो, तर दुसऱ्याचा बिझनेस कसा होणार नाही, आणखी एखादी गोष्ट कशी होणार नाही याच्याबद्दल, म्हणजे तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला सुद्धा ना काही मंडळी अशा असतात की जे एखादी गोष्ट कशी नाही होणार, म्हणजे आपल्या नातेवाईकांमधला असेल, मित्रमैत्रिणींमधला असेल, है ना, शेजारी पाजाऱ्यांमधला असेल, एक एवढा सायंटिस्ट बुद्धीचा माणूस असतो की जो स्वतः काही करत नाही, पण तुमचं कसं चालणार नाही याच्यावर त्याचा अभ्यास भयंकर असतो. अशी लोक ऐकलेत का तुम्ही? आहेत सर भरपूर. यस Yes, सर। sir, भरपूर. आणि Yes, sir. दुर्दैवाने जो अशा मूड मधला माणूस आहे ना, आपल्याला तो हुशार वाटतो. म्हणजे एखादं म्हणलं ना ते मोदींचं आहे ना, ते तुम्हाला माहित नाही, ते लय गडबड झालेली आहे, मग आपल्याला असं वाटतं चायला आपल्याला बहुतेक एवढा अभ्यास नाहीये जेवढा ह्याचा आहे, मग तो आपल्याला बुद्धिमान वाटत असतो, ऍक्च्युअली तो बुद्धिमान, उसका नाम है फी बेटा काप्पा। इतनी बुद्धि होने के बावजूद वो बहुत असफल है, उसकी नौकरी भी सामान्य है, उसने कभी शादी नहीं की, राइट। देखिए वो जिम्मेदारियों से घबराता है, वो मानता है कि शादियों का अंत तलाक में होता है, उसके बहुत कम दोस्त हैं, लोगों से बात करना उसे बोरिंग लगता है, उसने किसी तरह की जायदाद नहीं खरीदी इस डर से कि वह अपना पैसा गवा न दे, है ना, जागेमध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला। यह आदमी अपनी बुद्धि का इस्तेमाल करके यह सिद्ध कर देता है कि चीजें क्यों असफल होंगी, इसकी बजाय उसे अपनी बुद्धि का इस्तेमाल करके यह सिद्ध करना चाहिए कि सफल किस तरीके से हुआ जाए। जैसा मैंने कहा कि उसके पास बुद्धि की कमी नहीं है, सिर्फ उसके सोचने का नजरिया गलत है, और इसी कारण वह यह प्रतिभाशाली आदमी समाज को बहुत कम योगदान दे पाया है और उसने कोई रचनात्मक कार्य किया नहीं है। अगर वो अपना नजरिया बदल दे तो वह बड़े बड़े काम कर सकता है, उसमें अद्भुत सफलता दिलाने वाला दिमाग है, परंतु उसका नजरिया उतना ताकतवर नहीं है। मैं एक ऐसे आदमी को जानता हूं, चलो इसको हम लोग बाईपास करते हैं, इसको कल पढ़ेंगे, पेज नंबर 54। ओके, ये जो है ना, इसको थोड़ा कंक्लूड करते हैं। बुद्धी आहे, पण कळत न कळत ती बुद्धी जी आहे ना, त्याच्यामध्ये भरलेल्या धारणा, त्याचे जे समज, त्यांनी बघितलेला अनुभव त्याला पुढे जाऊ देत नाही। तो मित्रांशी मैत्री करत नाही कारण त्याला बोरिंग वाटतंय बोलणं, तो लग्न करत नाही कारण त्याला वाटते की उद्या जाऊन डायव्होर्स होईल, तो जागा घेत नाही कारण त्याला वाटतं उद्या लिटिगेशनचे प्रॉब्लेम येतील, त्याला कमी पगार मिळतोय कारण तो जास्त जबाबदारी घ्यायला तयार नाहीये। लक्षात घ्या, बुद्धीचा काही संबंध नाहीये, माझ्याकडे बघण्याचा ऍटिट्यूड काय, मी स्वतःला भारी समजतोय का, मी माझ्या मेंटल ब्लॉक काढलेले आहेत का, म्हणजे मी लिटरली कितीतरी लोकांना बघितलं ज्यांच्याकडे पैसे आले, स्वस्तात जागा मिळताना घेतली नाही कारण त्यांना कायम वाटत राहिले की जागेमध्ये पुढे जाऊन लोचे लपाटे असतात। मग आज ती लोक म्हणतात की अरे तेव्हा 1,60,000 टाकलेत तर 16 लाख झाले असते। मेंटल ब्लॉक आहे। खूप सारे लोकांना मी बघितलं नेटवर्किंग मध्ये मोठा पेआउट बनत नाही कारण त्यांना असं वाटतं मोठा पेआउट साठी जेव्हा मी ज्यादा एफर्ट घेईल तेव्हा मी टाइम फ्रीडम हरवून बसेल। बघा हे कदाचित ज्या लोकांना 2-3-4 वर्ष होऊन गेले नेटवर्किंग मध्ये त्यांना लवकर लक्षात येईल की एक मेंटल ब्लॉक असतो की अरे मी जर फील्डवर उतरलो, मी जर जास्त पैशांचं टार्गेट ठेवलं, मी मोठ्या पैशांचं स्वप्न ठेवलं ना, तर मी ज्यादा बिझी होईल, माझं फॅमिली लाईफ संपेल, मी मुलांना वेळ नाही देऊ शकणार, माझं कदाचित मुलांचा अभ्यास नाही घेऊ शकणार, मी बायकोला, फॅमिलीला, आई वडिलांना तेवढा टाइम देऊ शकणार नाही, असा मेंटल ब्लॉक आहे, असा मेंटल ब्लॉक आहे। ऍक्च्युली असं नाही होत, असं नाही होत, जितकं वर जातो तितकं माणूस फ्री होतो, पण वर जाताना मेंटल ब्लॉक हा आहे की मी जर जबाबदारी घेतली, मी जर कामाला सुरुवात केली, मी जर 4-5 बीओपी एकदम सुरू केलं तर मी बिझी होऊन जाईल, मी बिझी झालो तर मला फॅमिलीला वेळ देता येणार नाही, मग मी पैशांच्या मागे लागल्यासारखं होईल, आणि हा मेंटल ब्लॉक पैसेच येऊ देत नाही, काम होऊ देत नाही, राईट। मग हे जे मेंटल ब्लॉक आहेत बुद्धीशी रिलेटेड, ते काढणं फार गरजेचं आहे। किती बुद्धी आहे त्याच्यावरनं मला यश मिळणार का नाही मिळणार असं होत नाही, माझा आपल्याकडे स्वतःकडे बघण्याचा समोरच्याला आपण विश्वासाने सांगू शकतो
इतकं ह्या बुकचा फायदा होतोय सर. आणि समोरचा लगेच ऐकतोय, कारण त्यांची निगेटिव्हिटी आपण काढू शकतो. भले एका तासात नाही काढू शकत, पण रोज त्यांना रिमाइंड कॉल करून किंवा म्हणले मला प्रोडक्ट आहेत, मला घेण्याचं कळत नाही, मला लक्षात राहत नाही. अहो म्हटलं स्वतःसाठी कधी वेळ काढणार तुम्ही? प्रत्येकासाठी करताय तुम्ही, नवऱ्यासाठी, मुलासाठी, घरासाठी नाही, मग तुम्ही कधी करणार? म्हणले हो, हे पण बरोबर आहे. अहो म्हणजे आपली सांगण्याची जी टेक्निक आहे आपण बदलली पाहिजे. समोरच्याला पॉझिटिव्ह कसं होईल हे आपण आपले विचार बदलले तर समोरचा. मग मी माझा चेहऱ्याचा फोटो काढला, म्हटलं ही तुमच्यासारखी सेम माझी सिच्युएशन होती. मी पण याच्या महिना 2 महिना 6 महिने वर्ष अशीच करत होती. त्यांना इतकं आवडलं ना, म्हटलं खरंच की तुमच्या चेहऱ्यावर बदल दिसतो. म्हटलं आत्ताशी 3 महिने झाले, माझं अजून 25% कव्हर व्हायचंय, मला 6 महिने कंटिन्यू करायचंय. त्या लेडीज लगेच म्हणल्या मी पण 6 महिने कव्हर करेन. म्हणजे हा बुक रीडिंगचा फायदा होतोय सर. थँक्यू मला चान्स दिल्याबद्दल. येस येस येस. ओके, नेक्स्ट कोणी बोलणार आहे? येस, जयश्री मॅम, प्लीज वेलकम. धन्यवाद सर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर मला त्याच्यातला जो पॉइंट आवडला तो सांगते मी, की स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे कुठल्या गोष्टीचं, नाही का? की बाबा त्याच्याकडं माझं पण कधी कधी असं होऊन जातं की नाही का, नाही ते सगळे हुशार आहेत, मी आता जस्ट करायला लागले किंवा असं काही, अशा बऱ्याचशा गोष्टी येऊन जातात माझ्या मनामध्ये, पण मी निगेटिव्ह होत नाही. पण मग आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि मुळात म्हणजे आपल्याला रुची असणं पण गरजेचं आहे, नाही का? ज्यावेळेस आपल्यामध्ये रुची निर्माण होते आणि हे करण्याची ज्यावेळेस आपली इच्छा वाढते, आपलं ध्येय वाढतं ना, त्यावेळेस मग ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. तर ह्या पुस्तकामधून बऱ्याचशा गोष्टी अशा कव्हर होत गेल्यात सर. त्याच्यामुळे मला म्हणजे खूप भारी वाटतंय ऐकायला, की आणि खरंच बाबा हे मी पण करू शकते, मी पण इथं कुठं कमी पडले नाही पाहिजे, माझी पण बुद्धी असं मी स्वतःलाही कमी नाही समजलं पाहिजे. असं म्हणजे मला त्या गोष्टीतून बऱ्याचशा अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, की खरंच काही गोष्टीसाठी आपण न्यूनगंड बाळगतो, की मी इथं कमी पडते किंवा इथं हे मला येत नाहीये किंवा हे मला शिकलं पाहिजे. तर खरंच शिकण्याची उमेद ह्याच्यात मला निर्माण झाली आहे सर. तर धन्यवाद सर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू सर. येस येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट कदम वृंदावनी मॅम. ओके, मॉर्निंग एव्हरीवन. ओके सर मी एवढंच बोलू शकते की तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये जी भाषा आली की लोक निगेटिव्ह करायचा प्रयत्न करतात, हे 101% खरंय सर. कारण जिथं जातो तिथं कमीत कमी हा तरी विषय निघतो की हे तुम्ही जर प्रोडक्ट घेतलं तर तुमच्यामध्ये हा बदल होईल. तर त्यांची भाषा एकच असते, मॅडम आम्ही खूप काही केलं, एवढे प्रोडक्ट वापरले, माझ्या मुलाने मुंबईहून आणले, माझ्या मुलाने पुण्यावरून आणले, कधीच काय फरक पडला नाही, तुम्ही काल येऊन काय सांगणार आहे ह्यानी फरक पडतो म्हणून. आतापर्यंत कुणाला फरक पडला? आपण रिझल्ट जरी सांगितले तरी ते खरं मानायला तयार नसतात. पण जेव्हा त्यांना कुठंतरी दुसऱ्यांचा रिझल्ट ऐकायला येतो किंवा आपल्याकडे एखादा जर फोटो असेल आपण जेव्हा दाखवतो तेव्हा त्यांचा कुठंतरी 10% विश्वास बसतो. मग घेऊ का नको अशी त्यांची द्विदलासारखी अवस्था असते. पण कधी कधी अशा गोष्टी बी होऊन जातात की आपल्याला तिथं यश मिळतं सर, फक्त बोलायचा प्रयत्न करावा लागतो. थँक्यू मला बोलायची संधी दिल्याबद्दल. परफेक्ट परफेक्ट. चलो, इस बुक का यही मतलब है कि हम अपने आप को देखने का नजरिया अगर बदलेगा, है ना, माझी तब्येत म्हणजे खराब आहे म्हणण्यापेक्षा जे आहे ते चांगलं आहे, माझी बुद्धी कमी आहे म्हणण्यापेक्षा जे आहे त्यातनं मी पुढे जाऊ शकतो. ह्या दोन गोष्टी ज्या आज आपल्याला यातनं मिळवायच्या होत्या त्या मिळालेल्या आहेत. उद्या वार कुठला आहे? थर्सडे आहे. तर उद्या सकाळी सुद्धा हा सेशन होणार आहे. शिवाय उद्या बरोबर 11चा डिपोर्टिंग टायमिंग आहे, पण 12ला एक्झॅक्टली आपला बीओपी स्टार्ट होईल कात्रज कोंडवा रोडच्या पुण्यामधल्या बिबीवाडीच्या शॉपीला, महावीर सरांच्या. आणि त्या शॉपीमधनं आपण सलग 3 ते 4 सेमिनार आपले तिथं होतील. एक सुरुवात होऊन जाईल पॅरलली. मग आपला 5वा सेमिनार जो आहे तो एक प्रॉपर ऑफिशियली एक हॉल घेऊन रेग्युलर मीटिंग आपल्या तिथं सुरू होणार आहेत. सो या सगळ्यांवर फोकस करा. मोठ्या लेवलला प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे बीओपी होम मीटिंग्स सुरू करण्यावर भर द्या. हळूहळू त्या रोपट्याचं वृक्ष होतंय हे आपण बघतोय. याच्या आधी केलंय, इथून पुढेही आपल्याला ते करायचंय आणि मोठ्या लेवलला पुन्हा एकदा रिझल्ट लेवलला मोठ्या लेवलला आपल्याला ग्रीप पकडायची आहे. सो पुण्यातल्या जो सेमिनार आहे तो बरेच दिवस थांबलेला होता, म्हणून मी म्हटलं की हा पुन्हा एकदा आपल्याला ती ग्रीप पकडायला संधी आहे. तर त्याच्यामध्ये बिलकुल कंटाळा न करता, आळस न करता, कारण न देता, बहाना सायटिस्टचा वापर न करता
है ना, कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीला विनाकारण मोठं न करता फोकस करा की गुरुवारच्या प्रोग्रामला वेळेमध्ये कसं पोहोचता येईल. 12ला जरी चालू होणार असेल तर 11 वाजल्यापासून तुम्ही भेटायला येऊ शकता. पर्सनल लेवलला काही प्रॉब्लेम असतील, प्रश्न असतील, सॉल्व्ह होतील आणि एक्झॅक्टली 12 ते 1 प्रेझेंटेशन आणि शेअरिंग सगळं संपलेलं असेल. सो थँक्यू व्हेरी मच. भेटूया उद्या सकाळच्या सेशनला विथ ऑफलाईन शॉपिंगच्या सेशनला.